आपल्याला असा आनंद व्हायला पाहिजे की भगवंत आपल्याला जाणतोय की आपले जन्म त्याला माहिती आहेत. आपण जरी जाणत नसलो की आपण मागच्या जन्मी कोण होतो, काय होतो किंवा पुढे काय होणार आहोत, पण भगवंत परमात्म्याला हे सगळं माहिती आहे आणि त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. म्हणून म्हटलेलं आहे ना, सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो, की तो आपल्या हृदयातच आहे आणि तो आपल्याला हे सगळं जाणतोय. म्हणून त्वमपद, त्वमपद म्हणजे जीवात्मा, तत्पद म्हणजे परमात्मा, यांच्यामध्ये हा भेद आहे की परमात्म्याला हे सगळं ज्ञान असतं आणि जीवात्म्याला मात्र हे सगळं विस्मरण होऊन जातं. कारण त्याच्याकडे अपरिग्रह हा गुणही नसतो आणि त्याच्याकडे अहंता असते, त्याच्याकडे ममता असते, त्यामुळे त्याच्याकडे कथनता ही सिद्धी कधीच येऊ शकत नाही. पण जे योगी असतात, आता रामकृष्ण परमहंस, नंतर विवेकानंद, नंतर आपले सगळे संत, ज्ञानेश्वर माऊलींपासून एकनाथ महाराजांपर्यंत, नामदेव महाराजांपर्यंत सगळ्या संतांना, रामदास स्वामी सुद्धा, यांना सगळ्यांना आपले पूर्वजन्म माहिती होते आणि पुढेही आपण आता कुठल्या जन्मात जाणार आहोत ते अवतारीच होते सगळेजण, त्यामुळे त्यांना हे सगळं ज्ञान होतं. आता शंका अशी निर्माण होते की कर्मामुळे प्राणी जन्मतात. आपण कर्मामुळेच, कर्माच्या वासनेमुळेच आपण जन्म घेतो, वासनेमुळे आपला जन्म होतो आणि कर्मामुळेच आपण नाशही पावतो. कर्मणा जायते जंतू कर्मणैव प्रलीयते, असे वचन आहे. म्हणजे पाप पुण्य इतक्या जे संस्कार आपल्यावर झालेले असतात त्याच्यामुळेच जन्म आणि मृत्यूचे आपण कारण बनतो. पण भगवान श्रीकृष्ण हे मात्र ईश्वर आहेत, त्यांना पाप पुण्य आदी संस्कार नाहीत, तरीही त्यांचा जन्म कसा होतो असा संदेह वाटेल. मग आपल्या जर का त्यांनी जन्म कसा काय घेतला बरं, जर त्यांना पाप पुण्य नाही आहे, त्यांना कुठलंच कर्म नाही आहे, मग ते जन्म आणि मृत्यू त्यांचे कसे काय झाले? मग त्याचे निराकरण करण्यासाठी भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात. 6वा श्लोक आहे. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. की भगवंत स्वतःचं स्वरूपच इथे प्रगट करत आहेत. ते आपल्याला सांगतात, अर्जुनाला सांगतात की मी कसा आहे, अविनाशी आहे. अजोपी म्हणजे अज म्हणजे काय, न जन्मणारा, कधीही न जन्मणारा, अविनाशी स्वरूप, अजन्मा असूनही आणि सर्व भूत प्राण्यांचा ईश्वर आहे. भूतानामीश्वरोऽपि सन्, की सर्व भूतमात्र्यांचा मी ईश्वर आहे. परंतु मी जन्म घेतो, मी प्रगट होतो. कसा होतो तर आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून योग मायेने मी प्रगट होत असतो. प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अवतार रहस्य पुढे आता ते सांगणार आहेत आपल्याला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, पुढचा श्लोक आहे तो की मी कसा अवतार घेतो, त्याचं बीज रूपाने या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय आपल्याला की मी अविनाशी आहे, मी अजन्म आहे आणि विश्वाला व्यापून दशांगुळे उरणारा आहे. म्हणजे भगवंतांनी जरी इथे अवतार घेतलेला असला तरी सुद्धा ते वैकुंठ धामामध्ये त्यांचं स्वरूप आहे तसंच असतं, असं सांगितलेलं आहे. आणि माझ्या योग मायेने मी ही सारी सृष्टी निर्माण करत असतो. म्हणजे जे सीमित आहे ते मर्त्य असते, भगवंत मात्र असीमित आहेत. आणि मग जन्म घेऊन ते सीमित कसे काय झाले अशी शंका आपल्याला येते. म्हणून मग त्याचे उत्तर या श्लोकामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे की मी अज आहे. अज म्हणजे अजन्मा आणि अव्यय म्हणजे अविनाशी आहे. मग त्यांचा जन्म कसा संभवतो तर मायेच्या आश्रयाने ते जन्म घेतात. आपला जन्म होतो तो कर्मामुळे होतो, आपला जन्म होतो तो वासनेमुळे होतो, पण भगवंताची कशातही वासना नसते. ते जन्म घेतात ते स्वेच्छेने घेतात आणि आपण जन्म घेतो तो परेच्छेने, म्हणजे आपली इच्छा नसते पण आपलं कर्म आपल्याला जन्म घ्यायलाच लावतं. म्हणजे आपण परावलंबी आहोत त्याच्यामध्ये. आपला हा जन्म हा होतच असतो आणि भगवंत हा स्वतः ठरवतो की मी आता अवतार घ्यायचा की नाही घ्यायचा, असं त्याचे स्वेच्छेने तो जन्म घेत असतो, मायेच्या आश्रयाने घेत असतो, असं त्यांनी सांगितलं आहे. मग या ठिकाणी आता ज्ञान ऐश्वर्य म्हणजे भगवंताकडे काय काय आहे
तो अज कसा आहे, तो अविनाशी कसा आहे आणि त्यांनी आपल्या मायेला कसं वश केलेलं आहे ते सांगतात. की ह्याच्यामध्ये शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये हे सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर शंकराचार्यांनी दिलं आहे. शंकराचार्यांनी जे गीता भाष्य लिहिलेलं आहे अतिशय अवघड आहे आपल्याला समजायला ते. तर थोडंसं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भगवान याचं उत्तर देतात की मग मी कसा जन्म घेतो, भगवंताकडे काय काय गुण असतात. तर ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य, तेज इत्यादी अलौकिक सद्गुणांनी संपन्न असलेले भगवंत जरी अज, अविनाशी, संपूर्ण प्राणीमात्रांचे ईश्वर आणि नित्य शुद्ध असले तरी आपल्या त्रिगुणात्मिका मूल प्रकृती वैष्णवी मायेला वश करून आपल्या लीलांद्वारे शरीरधारी झाले आहेत आणि लोकांवर अनुग्रह करतात असे दिसतात, असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि नारद महर्षी पण आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हणतात की हे नाही, भगवान श्रीकृष्णांनी नारदाला सांगितलेलं आहे की हे नारदा, तू जो मला पाहतो आहेस ते मायेमुळेच, त्या मायेपासूनच मी ही सृष्टी निर्माण केली आहे. इथे जे सांगितलंय ना, प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया, तर ही प्रकृती म्हणजेच माया, प्रकृती म्हणजेच माया, त्या भगवंताची शक्ती. आपण आणि आपली शक्ती असतं की नाही, आपण वेगळे असतो आणि आपली शक्ती वेगळी असते, पण आपली शक्ती आपल्यापासून वेगळी नसतेच, ती आपल्यामध्येच असते. शक्तीशिवाय आपण शक्तिहीन होऊन जाऊ. तसं भगवंताची प्रकृती ही त्याची शक्ती आहे आणि त्या प्रकृतीद्वारे तो, परंतु त्याची प्रकृती त्याच्या ताब्यात असते. तो जेव्हा पाहिजे तेव्हा त्या प्रकृतीचा अवलंब करतो आणि तो देहधारी बनतो, असं इथे सांगितलं की हे नारदा, तू जो मला पाहतो आहेस तो मायेमुळेच पाहतो आहेस. त्या मायेपासूनच मी ही सृष्टी निर्माण केली आहे. माया नसती तर सर्व भूतांच्या गुणांनी युक्त असा तू मला पाहू शकला नसतास. कारण आपण नेहमी भगवंताचं रूप वर्णन करताना तो निर्गुण आहे, तो निराकार आहे असं वर्णन करतो ना. मग तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्याला बघताच आला नसता, पण मायेचा त्यांनी अवलंब केल्यामुळे तो आपल्याला दिसू शकतो, असा हा भगवंत आहे. सुंदर सांगितलं इथे. सर्व भूतांचा महान ईश्वर रूप अशा माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्याचे शरीर धारण केलेल्या मज परमात्म्याला तुच्छ समजतात. म्हणजे काही काही लोक हे अवतार रहस्य जाणत नाहीत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता दुर्योधन होताच ना त्या काळामध्ये, या पाची पांडवांचा, इतर अनेक लोकांचा भगवंतावर विश्वास होता आणि दुर्योधन वगैरे जे होते 100 कौरव, त्यांचा काही भगवंतावर विश्वास नव्हता, त्यामुळे ते हे अवतार रहस्य काही जाणत नव्हते. परंतु भगवंत कसे आहेत, असीमित आहेत आणि मायेच्या आश्रयाने ते सीमित होतात आणि जन्म घेतात. म्हणजे देवकीच्या गर्भापासून जेव्हा तो उत्पन्न झाला तेव्हा अयोनिज जन्म म्हटलेला आहे भगवंताचा, की आपला जसा जन्म होतो योनीच्या द्वारे आपला जन्म होतो, परंतु भगवंत याला अयोनिज म्हटलेलं आहे. याचा अर्थ योनीचा स्पर्श न होता असं तेज त्या गर्भामध्ये गेलेलं आहे आणि एकदम त्या तुरुंगामध्ये सुद्धा तो शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेला असा बालरूप मूर्ती प्रगट तिथे झालेली आहे. आणि तेव्हा ती म्हणते, कोण, देवकी, की अरे भगवंता तू असा कसा काय प्रगट झाला, शंख, चक्र, गदा आणि पद्म. देवकी वसुदेवांनी नमस्कार केलेला आहे त्या बालरूपाला आणि आता आपले दिव्य रूप आवरून घ्या भगवंता, बालरूपाने माझ्या मांडीवर या, तुम्ही सर्वसामान्य बालकासारखे तुम्ही या, असं सांगितलेलं आहे तिने. आणि देवकी वसुदेव पाहत असताना आपल्या मायाशक्तीने भगवंत पाहता पाहता बालक झालेले आहेत. म्हणजे असं त्यांचं जन्म घेणं असतं. म्हणजे जे अर्जुनाला वाटत होतं की तू कसा काय जन्म घेतला, तर अशा प्रकारे भगवंताचा जन्म हा अयोनिज जन्म असतो आणि ते असीमित आहेत. भगवंत मायेच्या आश्रयाने सीमित होतात, सीमित झालेले आहेत ते. म्हणजे आता शंखचक्र गदा पद्म घेतलेला असं त्यांचं विराट रूप आहे. पण ह्या देवकी आणि वसुदेवांची अशी इच्छा होती की त्यांनी बालरूपाने आमच्याकडे यावं, म्हणून भगवंत मग त्या तसे झालेले आहेत. मग आता हा भगवंत येतो, तो कशासाठी येतो,
तर ही सृष्टी रचना कशासाठी करतो, त्याच्या अवतीर्ण होण्याचे प्रयोजन कोणते असते, याचा उल्लेख भगवंतांनी पुढच्या 2 श्लोकात केलेला आहे. आणि हे अतिशय प्रसिद्ध श्लोक आहेत. आपल्या सगळ्यांना, ज्यांची गीता पाठही नसेल त्यांना हे 2 श्लोक मात्र नेहमी पाठ असतात. आणि आपण नेहमी महाभारत सिरियल वगैरे पाहतो टी व्हीवर, तेव्हा कायम उद्घोष चाललेला असतो या 2 श्लोकांचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सुंदर अर्थ सांगितलाय त्यांनी याचा, की हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माची प्रबलता होते, अधर्म वाढतो, त्यावेळी मी स्वतःच्या रूपाला उत्पन्न करतो आणि अर्थात प्रगट करतो. आणि साधू पुरुषांचा उद्धार कशासाठी करतो मी प्रगट स्वतःला, कशासाठी मी अवतार घेतो, तर साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्ट कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, आणि धर्म संस्थापना करण्यासाठी, तसेच धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगोयुगी प्रगट होतो. प्रत्येक युगामध्ये भगवंत प्रगट होत असतात. आणि भगवंत अशा प्रकारे त्यांच्या अवताराचा हा हेतू आहे. कशासाठी अवतार घेतात भगवान, तर 3 गोष्टीसाठी. एक तर सज्जनांचे परित्राण करायचे आहे, त्यांचं संरक्षण करायचं आहे. दुसरं म्हणजे दुष्टांचं निर्दालन करायचं आहे, त्यांचं हनन करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्हीमधून धर्माची सुप्रतिष्ठापना करायची आहे. या त्रिविध कार्यासाठी माझा अवतार असतो, असे भगवंत स्वतः सांगतात. मग त्यांनी सांगितलं याच्यातलं ते जे दुसरं कलम आहे ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. सज्जनांचे परित्राण भगवंत तर करतोच, पण दुष्टांचे पण हनन करतो. आता प्रत्येकाच्या मनात, म्हणजे कुणाच्याही मनात अशी शंका येईल की चराचर सृष्टीमध्ये जर परमेश्वर आहे, आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये आत्मा आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, त्याच्यापासूनच तो बनलेला आहे, मग हा परमेश्वर दुष्टांना का मारतो, दुष्टांमध्येही तो जर आहे तर मग तो दुष्टांना का मारतो. त्याचे कारण आपल्याला सांगतो की गर्ग संहितेमध्ये अश्वमेध पर्वामध्ये एक सुंदर संवाद आलेला आहे. हे मागच्याही वेळेस मी सांगितलं होतं की दुर्योधन आणि भगवान श्रीकृष्ण, की दुर्योधन अतिशय दुष्ट होता, त्याची बुद्धी अतिशय कुटील होती आणि तो अतिशय वाईट वागायचा. तेव्हा तो म्हणतो, तो स्वतः कबूल करतो की जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. की तो म्हणायचा भगवान श्रीकृष्णाला, तो काही त्याला भगवान वगैरे म्हणतच नव्हता, पण म्हणत होता की श्रीकृष्ण, अरे मी धर्म काय हे मी जाणतो, पण त्याच्याकडे काही माझी प्रवृत्ती होत नाही, आणि अधर्म म्हणजे काय हेही मला माहिती आहे. म्हणजे त्याला शास्त्राचं सगळं ज्ञान होतं, परंतु माझी निवृत्ती काही त्या अधर्मापासून होत नाही, तर मला हा अधर्मच करावा वाटतो आणि धर्म करू नये असं वाटतं. म्हणजे चांगलं वागू नये आणि वाईटच वागावं असं मला वाटतं. म्हणजे धर्म अधर्म दुर्योधनाबरोबर कळत होता, पण आता अशा व्यक्तीला काय करायचं, मग त्याच्यासाठी भगवंत अवतार घेतात. विनाशाय च दुष्कृताम, कारण संत काही मारू शकत नाही, कोणत्याही संतांनी कोणत्याही दुष्टाला मारलेलं नाही आहे. तर संत हे काय करतात, त्यांची दुष्टबुद्धी नाहीशी करतात, पण त्याला मारत नाहीत. संत हे कधीही मारत नाहीत, तर त्याची दुष्टबुद्धी नाहीशी करतात. सत्संगाने त्याचं मतपरिवर्तन करतात, त्याच्या बुद्धीचं परिवर्तन करतात. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र हे जे अवतार घेऊन जे येतात, त्यांना एकट्यांनाच हा हक्क आहे की ते विनाशायचे दुष्कृताम, की ते त्या दुष्ट माणसाचा विनाशच करतात. अशा दुष्टांचा संहारच करावा लागतो. शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य करताना म्हटलेलं आहे की धर्म प्रवृत्ती निवृत्तीवर आहे असे म्हटले आहे. पण म्हणजे धर्म हा प्रवृत्तीही जाणतो निवृत्तीही जाणतो, पण हा जो दुर्योधनासारखा दुष्ट आहे याला काय करायचं आहे की तो जाणतो पण त्याला तसं वागावंसंच वाटत नाही. मग ह्याच्यासाठी काय करायचं, तर ह्याच्यासाठी मानवाने प्रवृत्ती मार्गाने म्हणजे कर्माच्या मार्गाने जावे, आत्मोन्नती करून घ्यावी
आत्मसाक्षात्कार करावा किंवा ज्ञानाच्या मार्गाने निवृत्त परमार्गाने जावे आणि आत्मानुभूती मिळवावी, असं सगळं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. पण काही दुष्ट असे असतात की त्यांना हे काहीच करायचं नसतं. त्यांना फक्त कर्म करायचं, त्याचं फल प्राप्त करायचं, एवढंच करायचं असतं. म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा काय म्हणतात की जनी जनार्दन असे परंतु तो सज्जनी वसे. म्हणजे आपलं जे ढोबळमानाने जे आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, मग मग आपल्याही मनात येतं की चोरामध्येही तो आहे, मग चोराला चोरी करायची बुद्धी त्यानेच दिली, असं ढोबळमानाने आपण म्हणतो. पण तसं नाही आहे. इथे विवेक बुद्धी वापरली पाहिजे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात जनी जनार्दन असे, की जनामध्ये जनार्दन आहे, पण परंतु तो सज्जनी वसे, की तो सज्जनांमध्ये राहतो. दुर्जनांमध्ये तो कसा राहील? दुर्जनांमध्ये त्या दुष्ट आणि वाईट ज्या शक्ती वास करत असतात, त्याच्यामुळे तो जो परमेश्वर आहे त्यांच्यामध्ये, पण चैतन्य तत्व आहे ना त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळेच ते सगळं कार्य करतात. दुष्टबुद्धी पण त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये येते. पण ते चैतन्य तत्व कसं आहे, तर त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. म्हणजे हा सुंदर अर्थ इथे लक्षात येतो बघा आपल्या, की परमेश्वर सगळ्यांमध्ये आहे, चोरांमध्ये आहे, दुष्टांमध्ये आहे, जे वाईट वागतात त्यांच्यामध्येही आहे, परंतु त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. ते अजून प्रगट झालेलं नाही आहे. त्यांच्यातलं परमेश्वरी तत्व जेव्हा प्रगट होईल तेव्हा ते सगळे सुप्त गुण त्यांचे बाहेर येतील आणि चांगले गुण त्यांचे बाहेर येतील, सात्विकता त्यांची वाढेल आणि मग आपोआपच त्यांच्या वाईट वागणुकीला तडा बसेल. म्हणजे आत्ता त्यांच्यात जो परमेश्वर आहे तो कसा आहे? गुप्त आहे, लपलेला आहे त्यांच्यामध्ये पण परमेश्वर, पण तो असा आहे. म्हणून रामदास स्वामींची छान इथे आठवण होते की जनी जनार्दन असे परंतु तो सज्जनी वसे. लक्षात ठेवण्यासारखं वचन आहे की जनाला आणि सज्जनाला एकच करता नये. की त्यांना एकाच मापामध्ये तोलायला नाही पाहिजे, की जनामध्ये वाईट गुण असतात परंतु सज्जनामध्ये मात्र चांगलेच गुण असतात, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. कारण हा सज्जन हा जनाहून वेगळा असतो. आता आपल्या असे लक्षात येईल की काही अलौकिक व्यक्तिमत्वांच्या मागे आपण भगवान अशी संज्ञा लावतो, हे विशेषण लावलं जातं. भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकराचार्य म्हणतात त्यांना, भगवान व्यास म्हणतात. ह्या सगळ्यांच्या मागे जे भगवान लावले जातं, मागे एकदा मला वाटतं सांगितलं होतं का मी की भग हा धातू आहे संस्कृतमध्ये, आणि भग याचा अर्थ आहे 6 गुणांचा समुच्चय. म्हणजे ज्याच्याकडे हे 6 गुण आहेत त्याला भगवान ही संज्ञा लावली जाते. मग हे 6 गुण कुठले? तर यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला भगवान असं म्हटलं जातं. मग व्यासांना सुद्धा भगवान व्यास असे म्हणतात, शंकराचार्यांना सुद्धा भगवान शंकराचार्य असे म्हणतात. मग भगवान श्रीकृष्ण, शंकराचार्य, व्यास यांच्यात फरक काय राहिला असा प्रश्न निर्माण होतो. तेही याच्याप्रमाणे अवतार आहेत, तेही अशी त्रिविध कामगिरी करतात, पार पाडतात. मग याचा पुढे आपल्याला याच्याबद्दलही त्यांनी विस्ताराने सांगितलंय की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्म, आधी या धर्म या संज्ञेबद्दल आत्तापर्यंत आपण बघितलं. आता ते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतं. तर नाथ महाराज म्हणतात या ठिकाणी की धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. की अवतार केव्हा होतो? अवतार केव्हा होतो की जेव्हा धर्माची वाट मोडून जाते, म्हणजेच धर्माला ग्लानी येते, सगळे वाईट गोष्टींचा उदय होतो, सगळीकडे अधर्म बोकाळला जातो आणि तेव्हा मग आम्हाला यावं लागतं, अवतार घ्यावा लागतं, असं नाथांनी म्हटलेलं आहे. की धर्माची वाटच ज्यावेळी मोडून जाते त्यावेळी ईश्वर सगुण अवतार घेतो. तो निर्गुण परमात्मा आहे, निराकारी आहे, अव्यय आहे, अजन्म आहे. तो जन्म घेतो आणि आपल्यासाठी सगुण अवतार घेतो.
आता नाथांचा कालखंड कसा होता, तर अतिशय भयानक आक्रमणं झालेली होती त्या काळामध्ये. सगळी पावनभूमी तुडवली गेली होती. समर्थांचा आणि नाथांचा कालखंड दोन्ही वेळेस शिवाजी महाराज जेव्हा झाले त्यांनीसुद्धा धर्मसंस्थापना केलेली आहे. आणि त्या काळामध्ये ते सगळे मोगली लोक आपल्याकडे यायचे आणि इतकं भयानक स्थिती होती म्हणे तेव्हा, की कोणी रामनाम घ्यायचं नाही, कोणी कृष्णाचं नाव घ्यायचं नाही. रामनाम घेतलं तर सांडशीमध्ये जीप पकडून ते ओढत असत, असं वर्णन आहे इतिहासामध्ये. आणि तलवारीच्या घावाखाली ती जीप तोडून टाकत असत त्यांची, रामनाम घेणाऱ्याची. कुणी रामनाम ऐकलं तर त्याच्या कानात उकळत्या शिशाचा रस ओतला जात असे. किती भयानक परिस्थिती होती म्हणजे तेव्हा, बापरे. आणि पुन्हा आयुष्यात तुला रामनाम ऐकता येणार नाही असं त्याचा कानच जाळून टाकायचे अशा प्रकारे. आणि जर कुणी देवालयात जायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय कलम करून टाकायचे. जर कुणी परमेश्वराकडे जायचा प्रयत्न केला तर त्याला बांधून टेंभ्याने जाळायचे. इतके भयानक प्रकार तेव्हा होते. म्हणजे अधर्म माजतो तो कसा माजतो, अशी याला म्हणतात की जेव्हा धर्म बुडवला जातो आणि अधर्म सगळीकडे माजला जातो. नंतर आध्यात्मिक तापाचं वर्णन केलेलं आहे आपल्या ह्यांनी, कोणी समर्थ रामदास स्वामींनी. ते वाचून तर अंगावर काटा येतो की अक्षरशः धर्माची वाट मोडे म्हणजे काय, म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, की ग्लानी कशी येते धर्माला, तर ही अशी की तेव्हा म्हणे भारतावर अनेक आक्रमणं झाली आणि बाह्यही आक्रमणं झाली आणि अंतरंगातलं आक्रमण म्हणजे काय, तर जसा बाहेरून शत्रू आक्रमण करतो मग तेव्हा ती देवळं मोडली जातात, सगळी मूर्ती फोडल्या जातात, सज्जनांना मारलं जातं, यज्ञकुंडांमध्ये काही काही घाण टाकायचे, यज्ञ होऊ द्यायचे नाही आणि रामनाम घेऊ द्यायचे नाही. हे सगळी बाह्य परिस्थिती झाली. आणि आतली परिस्थिती म्हणजे काय, की कामक्रोध हे शत्रू आहेतच ना, मग ते बळावले गेले. मग काम क्रोध षड्रिपू आतून आक्रमण करत होते. म्हणजे अशा प्रकारे धर्माची वाट मोडून जाते. आणि ती किती झालं तेव्हा की नाथांना ज्ञानोबांची समाधी शोधून काढावी लागली. ते सुद्धा वर्णन आपल्याला माहिती आहे की कशी ती आळंदीचं कुठे मागमुसही राहिला नव्हता, तिथे नुसतं काटेरी जंगल निर्माण झालेलं होतं. आणि जेव्हा नाथांना दृष्टांत झाला, त्यांच्या स्वप्नात ज्ञानेश्वर माऊली आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं तू मला शोधून काढ, तेव्हा ज्ञानोबांची समाधी कुठे आहे नाथांना शोधून काढावं लागलं. आळंदी हे कोणालाच माहिती नव्हतं, एवढं पुरातन स्थान आळंदी, तिथे ज्ञानोबांनी समाधी घेतलेली आहे. ते ह्या मध्यंतरीच्या सगळ्या आक्रमणांमुळे ते असं लोप पावलं होतं. तिथे पूर्ण काट्याकुटांचं जंगल निर्माण झालं होतं. मग त्याची वाट पुसत एकनाथांना जावं लागलं. सगळं जंगल पसरलेलं होतं, झाडी माजलेली होती. ज्ञानोबांची संजीवन समाधी कुठे आहे हे सुद्धा कुणी सांगायला तयार नव्हतं, अशी परिस्थिती होती त्या काळात. आणि नाथांनी मग तो मार्ग शोधून काढला, आतून ज्ञानेश्वरी मिळवली. मग त्यांना साक्षात्कार झाला आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये पण म्हणे अनेक काही जण होते त्या काळात ज्ञानेश्वरी वाचणारे, अगदी थोडे, पण हे असं बाहेरची परिस्थिती अशी असल्यामुळे ते सगळं गुंडाळूनच ठेवलेलं ज्ञान होतं. पण जेव्हा नाथांनी ती ज्ञानेश्वरी मिळवली मग त्यांना दिसलं की त्याच्यामध्ये कसे पाठभेद झालेले आहेत, अनेकांनी त्याच्यामध्ये आपल्या ओव्या घुसडलेल्या आहेत आपल्या नावांनी. मग ती ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम नाथांनी केलेलं आहे. म्हणजे धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, अशा स्वरूपाचा मार्ग जनसामान्यांना दाखवण्यासाठी त्यावेळी आम्ही अवतरत असो. म्हणजे भगवंतांनी आपल्या अवताराचा हेतू या ठिकाणी सांगितलेला आहे की असे भगवंतांनी सांगितले की धर्माला जी ग्लानी येते ती दूर करायची आणि त्याच्यासाठी त्रिविध कामगिरी करायची, असे 3 हेतू त्यांनी आपल्याला सांगितले की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनाम, साधूंचं परित्राण करायचं, दुष्टांचा नाश करायचा आणि धर्मसंस्थापना करायची. अशा 3 गोष्टी भगवंतांनी आपल्याला सांगितलेल्या आहे. त्याच्या अवताराचा हेतू त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. अशाच प्रकारे आपण आपला अभ्यास पुढेही चालू ठेवणार आहोत. आता या ठिकाणी मी थांबते आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी
अर्पण करते. आपणा सर्वांनाही नमस्कार करते. रामदास स्वामींनाही नमस्कार करते आणि या ठिकाणी मी आता थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.